नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठी पाठ 20वा सर्व विश्वची व्हावे सुखी. म्हणजे सर्व विश्व सुखी व्हावं. म्हणजे आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम, म्हणजे हे संपूर्ण विश्व माझं कुटुंब आहे. म्हणजेच या कुटुंबामधली सगळी माणसं, सर्व मानवजाती किंवा सर्व सजीव सुखी व्हावेत. त्यांना जे हवं असेल ते त्यांना मिळू देत. त्यांच्या आयुष्यामधलं सर्व दुःख दैन्य निघून जावं, असं या शीर्षकाचा अर्थ आहे. लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाठक, जन्म 1948. आधी आपण लेखकांबद्दल परिचय पाहणार आहोत. ललित लेखक व प्राध्यापक, मराठी संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती या गोष्टींशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर पाठक यांचे सर्व लेखन निर्माण झाले आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर डॉक्टर यशवंत पाठक हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. म्हणजे त्यांनी संत साहित्याचा खोलवर गाढा असा अभ्यास केलेला आहे. तसेच ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अनेक कथा, ललित लेखन, आध्यात्मिक लेखन, व्यक्तिचरित्रे असं सर्व प्रकारचं लेखन प्रसिद्ध आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचरित्र देखील प्रसिद्ध आहे. स्पंदने श्री समर्थांची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर ही समीक्षात्मक प्रसिद्ध आहेत पुस्तकं. त्याचबरोबर आभाळाचे अनुष्ठान हा कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. यांसारखी अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत आणि अतिशय विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि प्रस्तुत पाठामध्ये लेखक डॉक्टर यशवंत पाठक यांनी सर्व संतांच्या उपदेशामागील एक समान सूत्र कोणतं आहे तर ते शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जर आपण पाहिलं, म्हणजे सगळ्या संतांचे जर आपण विचार पाहिले किंवा सगळ्या संतांनी लिहून ठेवलेले जे पण ओवी किंवा अभंग वगैरे असतील त्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला हे कळेल की संत कधीही स्वतःसाठी स्वार्थी वृत्तीने असं काही मागत नाहीत. ते जे काही मागतात ते संपूर्ण विश्वासाठी, समाजासाठी मागतात. म्हणजे ते जे पण मागणं मागतात ते संपूर्ण समाजासाठी असतं. मग हे जे सगळ्या संतांच्या विचारांच्या मागचं एक समान सूत्र आहे, एक समान धागा आहे, तर तो त्यांनी शोधून काढलेला आहे. हे विश्वाचे माझे घर, म्हणजे हे संपूर्ण विश्व जे आहे, हे संपूर्ण जग जे आहे तर ते माझं घर आहे, माझ्या घराप्रमाणे आहे. या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. कारण दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणलेली आहे. म्हणजे आज आपण, म्हणजे पूर्वी जी संकल्पना संत ज्ञानेश्वरांनी मांडली होती की हे संपूर्ण विश्व माझं घर आहे, त्याचा प्रत्यय आपण आज घेतो आहे. म्हणजे आजकाल सोशल मीडिया असेल किंवा दळणवळण कम्युनिकेशन असेल, या सर्वांमुळे संपूर्ण जग एक झालेलं आहे, संपूर्ण जग जवळ आलेलं आहे. म्हणजे जगाच्या एका टोकाकडे घडलेली गोष्ट आपल्याला संपूर्ण जगभर पसरलेली किंवा संपूर्ण जगभर तिची माहिती मिळते. मग गुगलच्या साहाय्याने एका सेकंदामध्ये आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे काय चाललं आहे हे सगळं लगेच कळतं. म्हणजे वैश्विक खेड्याची संकल्पना आता प्रत्यक्षात आलेली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो. म्हणजे आज गावातला माणूस संपूर्ण जगातील लोकांशी परिचित होऊ शकतो. म्हणजे एखाद्या माणसाने जर, म्हणजे एखाद्या शेतकरीच आपण घेऊया, एखाद्या शेतकऱ्याने जर नवीन तंत्रज्ञान काहीतरी तिच्या शेतामध्ये विकसित केलं तर ते संपूर्ण जगाला माहीत पडतं. म्हणजे माणूस संपूर्ण जगाला भेटू शकतो, इंटरनेटच्या मार्फत असेल किंवा सोशल मीडियाच्या मार्फत असेल. तो जवळ यावा, जोडला जावा. एक एक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. मग प्रत्येक माणूस म्हणजे एकमेकांपासून कुठेही दुरावा नसायला पाहिजे. सगळेजण जोडले गेले पाहिजेत, मनाने जोडले गेले पाहिजेत. आणि सगळेजण मनाने जर जोडले गेले तर संपूर्ण मानवता सुखी होईल. आणि संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात मांडलेला आहे. आणि संतांचा पण हाच विचार होता की सगळी लोक सुखी झाली पाहिजेत, संपूर्ण विश्व सुखी झालं पाहिजे, हाच त्यांचा विचार होता. साऱ्या विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. आणि संतांचा हाच विचार डॉक्टर यशवंत पाठक यांनी या पाठातून मांडलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पाठाचा परिचय पाहिलेला आहे, लेखकांचा परिचय पाहिलेला आहे. जसं की
विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे त्याच्यामध्ये झालेल्या प्रगतीमुळे संपूर्ण जग आता एक खेडं बनलेलं आहे. म्हणजे संपूर्ण जग एका खेड्यासारखं झालेलं आहे. म्हणजे एकच गाव आहे असं आपल्याला वाटतं. आणि तसं जसं की प्रत्येक खेड्यामध्ये आपल्या घरात काय चाललं आहे, म्हणजे पूर्ण गावामध्ये काय चाललं आहे याची माहिती असते. त्याप्रमाणे या जगामध्ये देखील प्रत्येक देशात काय चाललं आहे किंवा प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये काय चाललं आहे, प्रत्येक खेड्यात काय चाललं आहे याची सगळ्याची माहिती मिळते. त्याच्यामुळे हे जग एक वैश्विक खेड्याप्रमाणे आता आहे. आणि हे विश्वाची माझे घरं ही संकल्पना आता आपल्याला प्रत्यक्षात आलेली पाहायला मिळते. पण सर्वांमध्ये एकमेकांविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा ही ज्ञानदेवांची इच्छा मात्र अजूनही प्रत्यक्षात येऊ शकली नाही. आजही माणसे आता भावनारहित झालेली आहेत. म्हणजे आपण म्हणतो की टेक्नॉलॉजीमुळे सगळेजण जोडले गेलेत, पण ते फक्त कम्युनिकेशन पुरते जोडले गेलेत असं काही ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे भावनिकरित्या जोडली गेली पाहिजेत, परंतु आजकाल बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपण पाहतो की सगळेजण जोडले गेलेत, पण कामासाठी जोडले गेलेत किंवा काहीतरी काम आहे म्हणून जोडले गेलेत. तर असं नाही पाहिजे. सगळे जे जगामधले सगळे लोक आहेत तर ते भावनिकदृष्ट्या एक त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण व्हायला पाहिजे, माया प्रेम निर्माण व्हायला पाहिजे आणि ते जोडले गेले पाहिजेत. अखिल विश्वाचे संपूर्ण कल्याण साधण्यासाठी अजूनही सर्व संतांची शिकवणूक आचरणात आणण्याची नितांत गरज आहे. असा एक छोटासा संदेश या पाठामधून आपल्याला मिळतो. म्हणजे अजूनही सगळेजण भावनिकरित्या जोडलेले नाही आहेत आणि सगळे मनाने जोडले जावेत. आणि यासाठी संतांनी ज्या शिकवणुकी आपल्याला दिलेल्या आहेत, संतांच्या काळामध्ये त्यांनी जे काही अभंग आपल्याला सांगितलेले आहेत ते आज आचरणात आणण्याची गरज आहे. आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत. संतांचे विचार आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकडोजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास यांसारखे अनेक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. आणि त्यामुळेच आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं. मग संत म्हणजे काय, तर संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे ही संतांची खरी भूमिका आहे. म्हणजे जगाचं कल्याण साधायचं असेल तर संतांच्या विभूती म्हणजे काय, तर संतांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे, संतांचे जे काही अभंग आहेत, संतांचे जे काही विचार आहेत ते आपण आचरणात आणले पाहिजेत. ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. म्हणजे संतांनी जे साहित्य लिहून ठेवलेले आहे, जे पण अभंग त्यांनी रचलेले आहेत, तर याच्यामध्ये त्यांची भक्ती दिसून येते. तर याबरोबरच त्यांना समाज प्रबोधन करायचं होतं, त्यांना समाज कल्याण करायचं होतं. हा पण एक उद्देश त्यामध्ये पाहायला मिळतो. जसं की संत गाडगे महाराज यांनी जे काही रचलं होतं किंवा यांच्या कृतीतून त्यांनी जे दाखवून दिलं होतं की स्वच्छता ही किती महत्त्वाची आहे, ते त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलं होतं. मग याच्यामार्फत त्यांनी समाज प्रबोधन केलं होतं आणि समाज कल्याण करण्याचंही काम केलं होतं. त्यानंतर पुढे आहे, संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणवुनी. यासाठी संत श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्व संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे म्हणजेच गुरूंकडे साकडे घातले आहे, मागणी केलेली आहे. म्हणजे संत कधी स्वतःसाठी काही मागत नाहीत. संतांनी कधी असं मागितलेलं, असा उल्लेख कधी तुम्ही बघितला आहे का की मला सुखी ठेव किंवा माझ्या कुटुंबाला सुखी ठेव असं म्हटलं आहे का, तर नाही. त्यांनी संपूर्ण विश्वाला स्वतःचं कुटुंब मानलं आणि मग त्यांनी संपूर्ण विश्वाला सुखी ठेव असं मागणं परमेश्वराकडे मागितलं. म्हणजे त्यांनी स्वार्थी वृत्तीने स्वतःसाठी काही मागितलं नाही. आणि मुळात संत हे स्वार्थी नसतातच. तर संत हे नेहमी आपल्यापेक्षा आपल्या संपूर्ण जगाचा, दुसऱ्यांच्या हिताचा विचार करतात. आणि म्हणून ते असं म्हणतात की बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणवुनी. म्हणजे हे जग बुडत असताना किंवा हे लोक बुडत असताना, म्हणजेच काय की कुठेतरी त्यांचं नुकसान होत असताना माझ्या डोळ्यांना पाहू नये आणि माझे डोळे तर ते पाहू शकत नाहीत आणि म्हणूनच कळवळा येतो. आणि मग यासाठी सगळे जे संत आहेत, भारतवर्षामधले सगळे संत यांनी देवाकडे म्हणजेच परमेश्वराकडे विश्वकल्याणासाठी आपल्या साहित्यातून प्रार्थना केलेली आहे. आपल्या गुरूंकडे त्यांनी साकडे घातलेली आहे. म्हणजे त्यांना विनवणी केलेली आहे की संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं, संपूर्ण विश्वामध्ये असलेल्या सर्व मानव जातीचं कल्याण व्हावं आणि फक्त मानव जातीचंच नाही तर संपूर्ण सजीवसृष्टीचं कल्याण व्हावं असं मागणं त्यांनी गुरूंकडे, परमेश्वराकडे मागितलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांपासून
अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहे. म्हणजे जर आपण संत ज्ञानेश्वरांचं पसायदान पाहिलं किंवा ज्ञानेश्वरी पाहिली किंवा भावार्थ दीपिका पाहिलं किंवा संत गाडगेबाबा यांनी रचलेले अभंग पाहिले किंवा संत एकनाथ, संत नामदेव यांचे अभंग, यांची कीर्तनं आपण जर पाहिली तर त्यामधून एकच आपल्याला एक समान धागा मिळतो, तो म्हणजे मानवतेचा, विश्वकल्याणाचा. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्यांच्या अभंगामध्ये जर आपण पाहिलं तर सगळीकडे विश्वकल्याणाचं म्हणजे या विश्वाचं कल्याण व्हावं, या विश्वामधले सगळेजण सुखी व्हावेत, ही एक भावना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर माणुसकीने राहावा संपूर्ण समाज, सगळ्यांमध्ये सदृदयता असावी, हे सगळं आपल्याला त्यांच्या अभंगांमध्ये पाहायला मिळतं. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. म्हणजे जर माणसाच्या मनामध्ये माणुसकी असेल, माणुसकीचा झरा म्हणजेच माणुसकी जर जिवंत असेल तर विश्वकल्याण अर्थातच होऊ शकतं. कारण माणुसकी आणि माणूस यांचा आज कुठेतरी ताटतूट होताना पाहायला मिळते. कारण जर आपण काही उदाहरण जर समाजामधली पाहिली, अतिशय क्रूर वागणुकीची ती उदाहरणं जर आपण पाहिली तर माणसाला कदाचित माणुसकी या शब्दाचा विसर पडला आहे की काय असं वाटायला लागतं. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं होतं एक उदाहरण की हत्तीनीला फटाक्यांनी भरलेलं अननस दिलं होतं आणि त्याच्यामुळे ती गरोदर हत्ती होती, तिचं बाळ आणि ती, तर यांची हत्या झाली होती. तर अशी जी काही उदाहरणं जर आपण पाहिली तर कदाचित त्या माणसांना किंवा समाजामध्ये असे काही लोक आहेत की जे खूप प्रेमळ आहेत, म्हणजे त्यांच्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी खूप आदरभावना आहे किंवा दुसऱ्यांना मदत करणं ते जाणतात. परंतु त्यातल्या त्यातच काही असे हातावरच्या बोटावर मोजले आहेत की लोक असतील की जे माणुसकीला आजही काळीमा फासत आहेत. मग याच्यामुळे समाजामध्ये माणुसकी आहे की नाही असं वाटू लागतं. आणि जर माणसाच्या मनामध्ये माणुसकीचा झरा जर जिवंत असेल तर मात्र विश्वकल्याण होणं शक्य आहे. कारण माणुसकीच माणसाला एकमेकांपासून जोडत असते आणि एकमेकांना जोडत असते, त्याचबरोबर संपूर्ण सजीव सृष्टीला जोडत असते. कारण मीपासून आम्ही म्हणजे मी श्रेष्ठ आहे यापेक्षा आम्ही सगळेजण आहोत, मी आहे यापेक्षा आपण सगळेजण आहोत, या मीपासून आम्हीपर्यंत जी संकल्पना आहे म्हणजे आपण मी म्हणण्यापेक्षा, मीचा अहंभाव पाळण्यापेक्षा जर आपण आम्ही आहोत असं जर म्हटलो तर हे जे विश्व आहे ते सगळं माझं घर आहे, हे जे विश्व आहे तर ते माझं कुटुंब आहे, वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना आपल्याला संतांच्या साहित्यातून पाहायला मिळते. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा विश्वकल्याण याचा परिचय आपल्याला या पाठामधून पाहायला मिळतो. म्हणजे संपूर्ण संतांचं जर आपण सगळं साहित्य पाहिलं किंवा सगळ्या प्रार्थना जर आपण पाहिल्या तर त्या सगळ्यांमध्ये एक साधर्म्याचा धागा आहे, तो म्हणजे विश्वकल्याण. सगळ्या संतांच्या अभंगातून, प्रार्थनेतून आपल्याला विश्वकल्याण पाहायला मिळतं. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान तुम्हा सर्वांना माहिती आहे. अगदी लहानपणापासून आपण पसायदान जाणतो, शाळेमध्ये आपण प्रार्थनेनंतर पसायदानही बोलतो. पसायदानाचा अर्थही तुम्हाला माहिती आहे. मग पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे. कारण पसायदानाचा अर्थ जर तुम्ही पाहिला तर ज्ञानेश्वरांनी पसायदानातून स्वतःसाठी काही मागितलं नाही तर संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या कल्याणापेक्षा संपूर्ण सजीवसृष्टीच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे ती. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण सर्वजण नेहमीच प्रार्थना करतो. आपल्या वैयक्तिक इच्छा काय असतात? आता एक विद्यार्थी म्हणून काय आहेत की आपण देवासमोर मागतो की देवा मला पास कर किंवा मला चांगले टक्के मिळू दे, मग मी तुला काय नारळ वगैरे फोडेन, जे काही तुमची श्रद्धा असेल तर ते. परंतु ही झाली वैयक्तिक इच्छा. परंतु संतांनी मात्र स्वतःच्या सुखासाठी किंवा स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी कधीच प्रार्थना केली नाही, तर त्यांनी संपूर्ण जगासाठी किंवा संपूर्ण विश्वासाठी त्यांनी प्रार्थना केली. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते. म्हणजे आपण जे स्वतःच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, स्वतःच्या वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठीची प्रार्थना करतो तर ती फक्त आपल्यापुरती असते. आता देवा मला पास कर म्हणजे ती फक्त माझ्यापुरती झाली. परंतु संतांनी मात्र कधीच असं केलं नाही. परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्यासाठी प्रार्थना केली होती. आणि हेच आपल्याला पसायदानामधून, तुम्हा सर्वांना पसायदानाचा अर्थ ठाऊक असेलच. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये होते. मग आता नेमकं पसायदान कसं लिहिलं गेलं किंवा पसायदानाची निर्मिती कशी झाली हे आपल्याला या छोट्याशा पॅरेग्राफमधून पाहायचं आहे की संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये होते. आणि तेव्हा निवृत्तीनाथ
तिथे आले आणि त्यांना म्हणाले की आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात, तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. आणि मग निवृत्तीनाथ, जे की ज्ञानेश्वर यांचे ज्येष्ठ बंधू होते, तर ते त्यांना म्हणाले की आता तुम्ही ग्रंथ पूर्ण करत आहात, म्हणजे ज्ञानेश्वरी पूर्ण करत आहात, तर आता देवाकडे सगळ्यांसाठी काहीतरी मागा, म्हणजे संपूर्ण सजीवसृष्टीसाठी काहीतरी मागा, असं संत निवृत्तीनाथ म्हणाले. मग यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले की मी देवापाशी आधी मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. मग यावर संत निवृत्तीनाथ म्हणतात की ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणं आवश्यक आहे. मग यासाठी तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटलं आहे ते आता विस्तारानं सांगा, असं संत निवृत्तीनाथ म्हणतात. आणि मग यातूनच संत ज्ञानेश्वरांच्या हस्ते पसायदानाची निर्मिती झाली. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. म्हणजे आजही आपण पसायदान, आपल्या सर्वांनाच पसायदान माहिती आहे, पसायदान आपल्या मनामध्ये आहे, आपल्या स्मरणामध्ये आहे, पसायदानामध्ये विचार आपल्याला माहिती आहेत. मग आता पसायदान म्हणजे काय? आपण पसायदान याचा अर्थ नेमका कसा सांगू शकतो? तर पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना. आणि मग निसर्गातील फळे, फुले, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे हे सगळे एकोप्याने राहतात. मग त्याचा दाखला देत आपणही गुण्यागोविंदाने राहावे, हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले आहे. मग जसं की निसर्गामधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या की देवाने निर्माण केलेल्या आहेत, आपल्यालाही देवाने निर्माण केलं आहे. मग निसर्गामधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, फुले, फळे, पाने, जे काही सगळे आहेत, ते सगळे ज्याप्रमाणे एकोप्याने राहतात, त्याप्रमाणे आपणही गुण्यागोविंदाने राहावं, म्हणजे माणसानेही गुण्यागोविंदाने सगळ्यात मिळून मिसळून राहावं, असं संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे. मग पसायदानामध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. म्हणजेच आपल्या मनामध्ये जो काही दुष्टपणा आहे किंवा जे वाईट विचार आहेत, ते आपण जे खळांची व्यंकटे सांडो, म्हणजे काय, आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहे, जे काही दुष्ट विचार आहेत, ते सगळे नाहीसे व्हावेत, म्हणजे ते सगळे निघून जावेत. तर या सत्कर्मी रती वाढो, आणि आपला जो आपण सत्कर्मी करायला पाहिजे, सत्कर्मात आपण मग्न व्हायला पाहिजे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. भूता परस्परे पडो म्हणजे काय? भूता म्हणजे काय, तर या जगामध्ये जे सगळे मानव आहेत, मानवपेक्षा जे सगळे जे काही सजीव आहेत, त्यांना आपण भूता म्हणू शकतो. मग या सगळ्यांमध्ये परस्परांमध्ये चांगले संबंध, मैत्रीचे संबंध अस्तित्वात यायला पाहिजेत, म्हणजे पूर्ण सजीवसृष्टीमध्ये मैत्री असायला पाहिजे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. दुरितांचे तिमिर जाओ म्हणजे काय? तर दुरित म्हणजे काय? दुष्कर्म. म्हणजेच या जगामधून जे दुष्कर्म आहे, जे वाईट कर्म आहे, तर ते नाहीसे व्हावं. त्याचबरोबर जो जे वांछिल तो ते लाहो, म्हणजे ज्याला जे पाहिजे आहे त्याला ते मिळो, ज्याची जी इच्छा आहे त्याला ते मिळो, प्राणी जातं. म्हणजे संपूर्ण प्राणी जगतामध्ये किंवा संपूर्ण सजीवांमध्ये ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळो. मग अशी विश्वकल्याणासाठी, संपूर्ण विश्वासाठी संत ज्ञानेश्वर परमेश्वराकडे प्रार्थना करतात. त्यानंतर पुढे आपण पाहूया नेक्स्ट पेजवरती. माणसाने आपल्या मनातील किंवा जे दुष्ट विचार आहेत, जे पण वाईट विचार आहेत, तर त्यांचा नाश करावा, ते नाहीसे झाले पाहिजेत. संत ज्ञानेश्वरांनी याला खळांची व्यंकटे सांडो असे म्हटले आहे, किंवा दुरितांचे तिमिर जाओ असं म्हटलं आहे. आता दुरित म्हणजे काय? तर दुष्कर्म. आणि या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा व्हावा, आणि ज्याला जे हवे आहे ते त्याला मिळो, ज्याची जी इच्छा आहे ते त्याला मिळो, अशी विश्वकल्याणाची प्रार्थना संत ज्ञानेश्वरांनी केली. असेच मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितलेले आहे. म्हणजे आपण पाहिलं की सगळे संत हे विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात. मग ज्याप्रमाणे पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना केलेली आहे, तसेच मागणं संत नामदेवांनी देखील परमेश्वराकडे मागितलेलं आहे. आणि एका अभंगात ते म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. म्हणजे काय? तर संत नामदेवांनी देवाला विनंती केलेली आहे की देवा, मला सतत नम्र राहू दे आणि मला कधीही अहंकार होऊ देऊ नकोस. माणसामध्ये उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आणि आपल्या आयुष्यात जर कोणी मोठे व्हायचं असेल, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला यश संपादन करायचं असेल, तर आपल्याला नम्र राहावं लागतं. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. मग संत नामदेव आपल्या अभंगामध्ये म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा.
म्हणजे अहंकार कधीही मनामध्ये येऊ देऊ नकोस. अहंकार नष्ट होऊ दे, कारण अहंकारी माणूस आयुष्यामध्ये कधीही यशस्वी होत नाही. अहंकार अनेक प्रकारचे असतात. अहमपणा असतो. मग अहमपणाची उदाहरणं तर तुम्हाला माहिती आहेत. काही जणांना श्रेष्ठ किंवा महानतेचा किंवा काही जणांना श्रीमंतीचा अहंकार असतो. तर अशा प्रकारे अहंकाराचा वारा कधीच मनाला लागू देऊ नको, कारण अहंकार ज्याच्या मनामध्ये असतो तो कधी यशस्वी होत नाही. तो स्वतःला खूप श्रेष्ठ समजत असतो, पण याच्या विरोधात त्याची स्थिती असते. आणि त्याच्यामुळे माझ्या विष्णुदासा भाविकांसी म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात काय तर या जगामध्ये जे सगळे मानव आहेत, जे सगळे सजीव आहेत, तर त्यांना कधीही अहंकार होऊ देऊ नकोस. म्हणजेच त्यांना अहंकाराचा वारा कधीही लागू देऊ नको असं मागणं ते परमेश्वराकडे मागतात. कारण माणसाने नेहमी विनम्र असायला पाहिजे, कारण विनम्रता ही जगाला केव्हाही आपलेसं करते असं या ठिकाणी संत नामदेवांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर संत एकनाथांनी सर्वांभूती भगवत भाव हाची निजभक्तीचा ठाव असं म्हटलं आहे. म्हणजे काय तर प्राणीमात्रांमध्ये मैत्री असायला पाहिजे, आणि जर मैत्री असेल तर हे विश्व आनंदाने राहू शकते. आणि आता मैत्री म्हणजे काय, फक्त देणं घेणं नाही. म्हणजे आजकालच्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर मैत्री म्हणजे फक्त देवाणघेवाणापुरती आहे, की तू मला मदत कर, मी तुला मदत करतो, अशा प्रकारची एक कुठेतरी समझोत्यावर किंवा जसं की आपण एखादा व्यवहार करतो त्याप्रमाणे मैत्री राहिलेली आहे. परंतु मैत्री म्हणजे फक्त देणं घेणं आहे का, किंवा फक्त व्यवहार आहे का, तर नाही. मानवी सुखदुःखांशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, दुसऱ्याच्या अडचणीमध्ये त्याला मदत करणं, आणि हा आपला आणि तो परका असे मनात न आणणे, यालाच खरं मैत्री असणं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी संत एकनाथ सांगतात की मैत्री म्हणजे काय, फक्त व्यवहार नाही किंवा फक्त देणं घेणं नाही. तर मैत्री म्हणजे काय, तर सुखदुःखामध्ये एकमेकांची साथ देणं, सुखामध्ये सुख मानणं, दुःखामध्ये एकमेकांना आधार देणं, संकटामध्ये एकमेकांना मदत करणं, किंवा हा आपला आहे तो परका आहे असं न मानता सर्वांशी आनंदाने वागणं, हेच खरे मैत्रीची भावना आहे. संत एकनाथ सर्वांभूती भगवत भो असे म्हणतात. तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी संत एकनाथ म्हणतात की सर्वांभूती भगवत भाव म्हणजे काय, तर सगळ्यांच्या मनामध्ये मैत्रीची भावना असू दे. आणि संत ज्ञानेश्वर पण पसायदानामध्ये हेच म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, म्हणजे सगळ्यांमध्ये, सर्व सजीवांमध्ये मैत्रीची भावना असो. म्हणजे सर्व संतांचे विचार हे एकच आहेत, की त्यांना वाटतं की संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं, सगळ्यांमध्ये मित्रत्वाची भावना असावी. मग ते संत एकनाथ असोत किंवा संत ज्ञानेश्वर असोत, त्यांच्या मनामध्ये भावना ही एकच आहे की संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं आणि सगळेजण एकमेकांमध्ये मैत्रीपूर्वक संबंधाने राहावेत. संत तुकारामांनी देवापाशी संत संग देई सदा असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, तर जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. म्हणजे या ठिकाणी संत तुकाराम म्हणतात की आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, एकमेकांना आधार दिला पाहिजे. म्हणजेच संत संग देई सदा म्हणजे काय, तर संतांच्या संगतीमुळे आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात. म्हणजे जर आपण संतांच्या संगतीत राहिलो तर संतांचे ज्याप्रमाणे विचार आहेत, चांगले विचार आपल्या मनामध्ये रुजले जातात आणि आपले त्याप्रमाणे विचार बनतात, आपल्या त्याप्रमाणे आचरण होतं आणि सगळी कामं चांगली होतात. म्हणजे परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचं कल्याण होतं आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. असंच एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ओळींमधून संत तुकाराम महाराज आपल्या सर्वांना सांगतात. संत रामदास यांनीही विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे. कल्याण करी देवराया जनहेत विवरी, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. म्हणजे संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराकडे सर्वांचे कल्याण कर असं मागणं मागतात. कल्याण करी देवराया जनहेत विवरी म्हणजे काय, हे देवराया सगळ्यांचं कल्याण कर, कारण जनहिताची तळमळ वाटते, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. म्हणजे मला जनहिताची तळमळ वाटते आहे, त्याच्यामुळे तू परमेश्वरा तू सर्वांचं कल्याण कर असं मागणं संत रामदास मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे.
म्हणजे जसं की याआधी सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे की संत गाडगे महाराजांना स्वच्छता फार प्रिय होती किंवा त्यांना ते स्वच्छता स्वतः करीत, म्हणजे त्यांनी ग्रामस्वच्छता सुरू केली होती, तर ते स्वतः स्वच्छता करायचे. त्यांनी लोकांना उपदेश नाही केले की तुम्ही स्वच्छता करा, तर ते स्वतः झाडू घेऊन स्वच्छता करायचे. तेव्हा स्वतःच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलं होतं की स्वच्छता किती महत्त्वाची आहे आणि तेव्हा त्या गावातील लोकांनी स्वच्छता करायला स्वतःहून सुरुवात केली. म्हणजे गाडगे महाराजांनी कधीही फक्त स्वच्छता करा असं त्यांनी सांगितलं नाही, तर त्यांनी स्वतः स्वच्छता करण्यासाठी हातात झाडू घेतला आणि त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलं आणि मग समाजाने ग्रामस्वच्छता हाती घेतली. तर अशा पद्धतीने ते स्वतःच्या कृतीतून इतरांना संदेश देत असत. मग वेळ वाया घालवणं किंवा व्यर्थ गप्पा मारत बसणं हे गाडगे महाराजांना अजिबात मान्य नव्हतं. कारण त्यांना वाटायचं की वेळ वाया घालवणं म्हणजे आपण खूप मोठी संपत्ती वाया घालवतोय किंवा वेळ किती महत्त्वाचा आहे आणि तो आपण असाच वाया घालवतोय, हे त्यांना मान्य नव्हतं. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यापेक्षा सर्व समाजाने शिक्षित व्हावं, सर्वांनी शिक्षा घ्यावी, म्हणजे शिक्षण घ्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. म्हणजे काय, तर संत गाडगे महाराज म्हणतात की धर्मकृत्य करण्यासाठी पैसे खर्चू नका, तर त्याऐवजी तो पैसा तुम्ही विद्या मिळवण्यासाठी किंवा विद्या घेण्यासाठी तोच पैसा तुम्ही विद्या मिळवण्यासाठी, विद्या घेण्यासाठी खर्चा. त्याच्यानंतर पुढे आहे, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून माणसाचे कल्याण व्हावे, हेच संत गाडगे बाबांना अभिप्रेत आहे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी खूप महत्त्व होतं आणि त्यामुळेच ते सांगतात की धर्मकृत्यमध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा तुम्ही शिक्षणामध्ये किंवा विद्येसाठी तो पैसा खर्च करा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने करा, मुक्तीने करा आणि सुखी व्हा. आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो, माणूस जोडला जातो आणि त्यामुळे मानवाचे कल्याण होते. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितलेले आहे. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे, अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. म्हणजे संत तुकडोजी महाराज यांनी देखील आपल्या ग्रामगीतेमध्ये स्वच्छतेचे महत्त्व सांगितलेले आहे. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे, म्हणजे त्यांची अशी भावना आहे की आपलं जे गाव आहे ते एक देवाचं मंदिर आहे, म्हणजे देवाच्या मंदिराप्रमाणे आहे. आणि संत तुकडोजी महाराज पुढे म्हणतात की अशा या मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर, समभावाने सेवा केली पाहिजे, अज्ञान नाहीसे व्हावे, यासाठी ज्ञानविज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे, असे तुकडोजी महाराज सांगतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोके तरीच लाभ. म्हणजे संतांनी, म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं की सर्व संतांनी सर्व विश्वची व्हावे सुखी, संपूर्ण विश्व सुखी व्हावं यासाठीच प्रार्थना केलेली आहे. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. चिरंजीव म्हणजे काय, तर चिरकाळ टिकणारी अशी ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी मानवाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते, म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली आणि तशी त्यांनी आचरणातही आणली. म्हणजे प्रत्येक संतांच्या अभंगातून किंवा त्यांनी रचलेल्या साहित्यातून आपल्याला सर्वांसाठीच, सर्वांच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना केलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रत्येक प्रार्थना ही मानवतेची पूजा करणारी आहे. प्रत्येक प्रार्थनेमध्ये मानवतेला, माणसाला महत्त्व दिले. मग माणूस आदर्श कसा असावा किंवा त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत हेही त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सुसंस्कारांची जोपासना करावी, कधीही कोणालाही त्रास देऊ नये, सर्वांनी एकोप्याने राहावे. आणि माणूस जसं की तुम्हाला माहिती आहे समाजप्रिय प्राणी आहे, तो कधीही एकटा राहू शकत नाही, त्याला कोणाशी तरी काहीतरी शेअर करण्याची, संवाद साधण्याची गरज असते. मग तो कधीही एकटा राहू शकत नाही, तर त्याला आपल्या मनामध्ये जे काही आहे किंवा आपली जी काही सुखदुःख आहेत ती त्याला सतत शेअर करावीशी वाटतात, कुणीतरी त्याला सोबती हवा असतो. त्याच्यामुळे माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, म्हणून माणसाने कधीही कोणालाही दुखवू नये आणि शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडावी, हीच खरी मानवता आहे.
संतांनी ही मानवता आपल्या सर्व अभंगातून सर्व मानवजातीला शिकवली आहे आणि त्यांनी फक्त सांगितलीच नाही तर ती स्वतःच्या आचरणातून प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलेली आहे. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वचे माझे घर ही कल्पना मांडली होती आणि ती आता प्रत्यक्षात आलेली आहे. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेल्या माणसांना जोडणारा जिव्हाळा आज कुठेतरी हरवला आहे. याच्या आधीच आपण याच्याबद्दलचं एक उदाहरण पाहिलेलं आहे. आणि मग संत ज्ञानेश्वरांना हे विश्वाचे माझे घर असं जरी त्यांनी मांडलं असलं तरी पण हे विश्वाचे माझे घर आणि या घरामधले जे कुटुंब आहेत, या घरामधली जी लोकं आहेत, तर ते एकमेकांशी जिव्हाळ्याने, प्रेमाने, मायेने जोडली जावीत हेही संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. आणि मग ते जपण्यासाठी आपलं मन सुसंस्कृत असायला हवं, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. आणि संतांना मात्र ती नको आहे. संतांना सर्वजण एकत्र एकोप्याने आनंदात राहायला पाहिजेत. सगळ्यांची प्रगती, सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे. चांगल्या मनाने केलेली कृती जगात महत्त्वपूर्ण ठरते. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. आणि संतांनी सर्वांचेच लक्ष या गोष्टीकडे वेधलेले आहे. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देतं. त्याची सावली सर्वांना हवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात आणि लोकांना सावली देतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर उन्हापासून सावली मिळण्यासाठी किंवा पावसापासून आडोसा मिळण्यासाठी आपण झाडाच्या सावलीमध्ये थांबतो किंवा झाडाच्या छायेमध्ये थांबतो. मग झाडं जी आहेत तर ती स्वतः ऊन झेलतात, स्वतः पाऊस झेलतात आणि ते आपल्या सर्वांना सावली देत असतात. आणि म्हणून सगळी झाडं ही नम्र असतात. वडाचं झाड काय किंवा सगळी झाडं ही नम्र असतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे सगळं काही आनंदाने पाहत असतो. मग आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. आणि हेच जगण्याचं सूत्र आहे की आपण कोणतंही काम करत असो, प्रत्येक कामामध्ये आपण हॅपी राहायला पाहिजे. आपलं मन आपण आनंदी ठेवायला पाहिजे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. आपण स्वतःही चांगलं आयुष्य जगायला पाहिजे. मस्त आयुष्यामध्ये आपण हॅपी राहायला पाहिजे. आपण आयुष्य अगदी हॅपीली हँडल केलं पाहिजे. आणि स्वतःच्या विचारापलीकडं म्हणजे फक्त स्वतःचाच विचार न करता स्वार्थापलीकडे जाऊन आपण दुसऱ्यांचाही विचार केला पाहिजे. आणि असं जर झालं तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी समाज निर्माण होईल. हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. आणि जर व्यक्ती आपला सोडून इतरांचा विचार जेव्हा करू लागेल, जेव्हा तो स्वार्थीपणे विचार न करता निस्वार्थीपणे विचार करू लागेल, तेव्हा एक चांगला समाज निर्माण होईल. आणि हा जो समाज आहे तर तो जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करेल आणि सगळेच जण सुखी होतील. आणि हेच सगळ्या संतांच्या प्रार्थनेतून आपल्याला हेच मर्म पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने आपल्याला यातून संतांनी संपूर्ण विश्वासाठी केलेली प्रार्थना, त्याच्यामध्ये संपूर्ण विश्वासाठी, संपूर्ण मानव जातीसाठी मागितलेलं जे मागणं आहे तर ते पाहायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर संतांनी आपल्याला जी काही संस्काराची शिदोरी दिलेली आहे ती आपण अशीच पुढे चालू ठेवायला पाहिजे, कारण ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवायला पाहिजे. तरच एक सुंदर असा समाज जो की संतांना अभिप्रेत आहे असा समाज घडेल आणि सर्वच जण सुखी होतील, सर्वांचं कल्याण होईल, सर्वांची प्रगती होईल. तर अशा पद्धतीने होता हा पाठ. सर्व विश्वची व्हावे सुखी असं तुम्ही सदैव म्हणत राहा आणि इतरांचा विचार करत राहा, जेणेकरून एक सुंदर समाज बनण्यामध्ये आपलाही थोडासा हातभार लागेल. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यातील प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.